नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, सुधाकर झंझारे. अच्छा, गाव? सासवड. सासवड. काय गाव? गाव? टाकवायची वाडी, एकच गाव आलं आमचं. अच्छा. मग आता सध्या गावात काय आहे प्रगती? गावात बरं का, इथून मागं आता ह्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जे सिटिंग सदस्य होते त्यांच्यातर्फे तर काही काम झालं नाही. जे काय आमच्या गावामध्ये कामं झाली, पाण्याचा मोठा प्रश्न आहे. आता हे नीरा देवधरच्या पाण्यात चालू आहे. धोंबलकवडीचं पाणी, त्याला आता बारमाही करताना जे दोन्ही कॅनलचं जोडून जे आम्हाला आता 12 महिने पाणी येणार आहे, हे फक्त रणजितदादांच्या माध्यमातून झाले. जे काही कामं झाली आत्तापर्यंत आमच्याकडे, ही सगळी दादांच्याच कामं. आणि आता तरुण वर्ग आमच्यासारखं दादांच्याकडे आकर्षण होतोय. काम करणारा माणूस आहे. जे 35-40 वर्ष जी कामं झाली नाही ती आता ह्या जर 5 वर्षात होऊ शकतात. तर आमच्या मागच्या पिढींचं आत्तापर्यंत आयुष्य पूर्णपणे वेस्ट केलं. कारण ते खूप 35-40 वर्ष आमच्या वडिलांना वाट पाहिली की आपलं बागायत क्षेत्र होईल, बागायत होईल, काय होईल, हे काही झालं नाही. आणि ह्या मागच्या ॲक्च्युली दादांनी 2.5 वर्षात केलं. 2.5 वर्ष त्यांना कोरोनामध्ये त्यांची गेली, ती शासनाचीही गेली. आता सरकार दिल्लीपासनं गल्लीपर्यंत सगळं काय भाजप आहे. त्यामुळे परिवर्तन हे आता अटळ आहे आणि आम्हाला परिवर्तनच हवं. अच्छा, पण मग गेली 25 वर्ष त्यांनी का नाही काय केलं? इच्छाशक्ती आणि बारामतीच्या दावणीला बांधून राहणे, आपलं राजकारण करत राहणे. बारामतीचं प्रगती का झाली? आमच्या वाटणीची प्रगती तिकडे गेली. आणि आम्हाला विधान परिषद म्हणा, काही म्हणा, पदं होत राहिली. आम्हाला इथल्या प्रस्थापितांना पदं मिळत राहिली, त्यांना सत्ता मिळत राहिली, कायम सत्तेत राहिली, एवढंच हवं होतं. बरं, तुम्ही कोणाला तरी मिंदा असल्यामुळे तुम्ही प्रगती करू शकला नाही आणि गृहीत धरला नाही. आजपर्यंत आम्हाला पर्याय नव्हता. आज दादांच्या रूपानं आम्हाला खूप चांगला पर्याय मिळाला. अच्छा, आता त्यांनी जे इकडे उमेदवार दिलेले आहेत, जे खटाल आहेत किंवा तुमचे खताळ आणि नलवडे ताई. अहो बघा, नलवडे ताई ॲडव्होकेट आहेत, याच्यातच सगळं आलं. आणि तरुण आहेत आणि नवीन चेहरा. आज विरोधी गटाला एकच उमेदवार तिसऱ्यांदा द्यावा लागतोय. मग त्यांच्याकडे उमेदवार नाही का त्यांची घराणेशाही आहे? दोन्ही आहेत. घराणेशाही सुद्धा आहे आणि आज रोजी त्यांच्याकडे दादांना पर्याय नाही, त्यामुळे उमेदवारच नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण त्यांना काय केलं हे आता गेले 15 वर्षाची केलं ना, ते त्यात काही अर्थच नाही आणि काही केलंच नाही. त्यामुळे आता हे आम्हाला किरणताई आणि संतोष खताळ पाटील नवीन उच्च शिक्षित आणि तरुण आहे. त्यांच्याकडे विजन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत दादा आहेत. अच्छा, म्हणजे थोडक्यात विकास घडतोय, गाव बदलतंय. 100% गाव बदलतंय. कारण आता सगळा कार्यक्रम, हे सरकार जे आहे ते आमचं सरकार आहे, तरुणांचं सरकार आहे आणि तरुणच हा देशाचा बदल घडवू शकतो. पण मग आता काय वाटतं, किती % मतदान म्हणजे भाजपकडे असेल? आता आमच्या मतदारसंघात 80% आहे. 80%? कमीत कमी 6,000 आमच्या दोन्ही सीटं निवडून येणार. दोन्ही नाही, सॉरी, तिन्ही हिंगणगावच्या सुद्धा.